गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी आणि वंचित या सर्वांमध्ये उजवा आणि सरस काम करणार आहे. धन्यवाद मान्यवरांना मिळून डॉक्टर पतंगराव कदम सोनेरा सहकारी साखर कारखान्याच्या परिसरातील सहकारी संस्थांचे पदक गेल्या 25 वर्षांमध्ये या कारखान्याने बघलेल्या डॉक्टर पतंगरावचे कदम अनेक संस्थांचा पदभार आपल्या कोवळ्या खांद्यावर वाहताना या कारखान्याच्या प्रगती या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थितांमध्ये काका त्याचबरोबर या कार्य स्वागत करतो. कार्य सूर्यवंशी संचालक मंडळातील त्या संख्येने उपस्थित असलेले सर्वच एका प्रतिकूल परिस्थितीतून अनुकूल परिस्थिती तयार केलेला हा कारखाना ज्यांच्या नेतृत्वानं या कारखान्याची प्रगती झाली ते स्वर्गीय डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब, त्याचबरोबर मोहनराव कदम दादा. या माळावर साखर कारखाना उभारणीचं स्वप्न काही त्यांनी पाहिलं आणि ते सत्यात उतरून आणून दिलं. पहिली 4-5 वर्ष कार्यक्षेत्रामध्ये ऊसाची अत्यल्प उपलब्धता, त्यात भरीसभर काही 1-2 गाळप हंगामामध्ये दुष्काळालाही सामोरं जावं लागलं. ताकदीनं मुख्य विषयाकडे वळून साहेबांनी ताकारी योजनेचं पाणी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये उपलब्ध करून दिलं. आपल्याला खूप प्रयत्न केले त्या कामासाठी. प्रसंगी कारखान्याला त्याच्यामध्ये भाग घ्यायला भाग पाडलं आणि ताकारी योजना आपल्या भागामध्ये सुरू झाली आणि कारखान्याच्या प्रगतीचं मुख्य वळण हे गाळप हंगाम 5-6 सालापासून सुरू झालं. त्यानंतर मात्र कारखान्यानं मागं पाहिलं नाही. भर उपपदार्थ निर्मितीचे प्रकल्प असतील, कारखान्याचं गाळप क्षमता वाढ असेल, भागातल्या ऊस विकासच्या योजना असतील, पोटपाट असतील, सामाजिक उपक्रम असतील, कशातही हा कारखाना पाठीमागे राहिला नाही. साधारणतः 16,000 पेक्षा जास्त सभासद संख्या असलेला आपला कारखाना 23 कोटीचं भाग भांडवल आपण जमा केलेलं आहे आपल्या कष्टातून आणि त्या माध्यमातून सरकारच्या सहकार्यानं आपण त्यावेळेला हा कारखाना उभा केला. साधारणतः 52 कोटी प्रकल्पाची किंमत असलेला कारखाना आज जवळपास 700 कोटी मालमत्तेचा मालक झालेला आहे. हे सर्व करत असताना सुद्धा हा शेतीवर आधारित असलेला प्रकल्प, शेतकऱ्याच्या उन्नतीसाठी असलेला प्रकल्प आणि शेतकऱ्यांचं कष्ट, कारखान्याची बांधिलकी या सगळ्याचं या संचालक मंडळानं नेहमी भान ठेवून काम केलं. पाठीमागच्या 10 वर्षामध्ये या कारखान्यानं FRP पेक्षा 107 कोटी रुपये जादा रक्कम आपण सर्व शेतकऱ्यांना अदा केलेली आणि नेहमीच परंपरा चालू ठेवलेली आहे. वेळच्या वेळी 14 दिवसामध्ये शेतकऱ्यांना पेमेंट देणं, योग्य इतरांपेक्षा चांगला ऊस दर देणं, सामाजिक काही सुविधा असतील, पाणंद रस्ते असतील, इतर काही गाव पातळीवरच्या योजना असतील, याच्यासाठी नेहमीच हा कारखाना पुढे आलेला आहे. अडचणीच्या काळामध्ये आपल्या कारखान्यानं आपल्याला मदत केलेली आहे. कुठेही आपण कमी पडलेलो नाही. नेहमीसाठी पारदर्शक कारभार हाही पार पाडलेला आहे. पारदर्शक कारभारामुळे कारखाना नेहमीच प्रत्येक वर्षी फायद्यामध्ये राहिलेला आहे. कायमचा अवर्ग जो ऑडिट मानांकनानं दिला जातो तो आपल्या कारखान्याला नेहमी मिळत गेलेला आहे. अशा पद्धतीने या कारखान्याचं कामकाज सुरू आहे. या वर्षीचा गाळप हंगामाला आपण सामोरं जाणार आहोत. गाळप हंगामाचं उद्दिष्ट जवळपास 13 ते 14 लाख टन गाळप करण्याचं उद्दिष्ट आहे. विशेष म्हणजे आपण सर्व ऊस उत्पादक, पुरवठादार, सभासद, बिगर सभासद सर्वांनी आमच्याकडे ऊस नोंद केलेला आहे. 14 लाख टनाची नोंद आहे. 14 लाख टन गाळपाचं उद्दिष्ट पूर्ण करायच्या दृष्टीनं आपण आमच्याकडे नोंद केलेली आहे आणि त्या दृष्टीनं कारखान्यांना आवश्यक असणारी तोडणी वाहतूक यंत्रणा असेल, यंत्रसामुग्रीची देखभाल असेल किंवा शासनाच्या धोरणाशी सुसंगत अशी काही धोरणं आहेत. विशेष करून इथेनॉलचा पुरवठा करणं शासनाला,
शासनानं काही निर्यातीचं धोरण जर आखलं तर त्या दृष्टीनं आपल्याला भाग घेण्याच्या दृष्टीनं जे काही विषय आहेत त्या दृष्टीनं सुद्धा कारखान्यानं मोठ्या प्रमाणामध्ये तयारी केलेली आहे. आपण हे काम करत असताना साहेबांचं एकच वाक्य असायचं की आपल्या कारखान्यातलं काम पारदर्शक असलं पाहिजे, शेतकऱ्यांच्या हिताचं असलं पाहिजे आणि त्याच वेळेला आपण राज्य पातळीवर आणि देश पातळीवर हे अग्रमानांकित असलं पाहिजे. आणि साहेबांच्या त्या शब्दाला सभासदांकडून कर्मचाऱ्यांकडून जी काही साथ मिळाली त्या माध्यमातून आपल्या कारखान्यानं आतापर्यंत देश पातळीवरचा सर्वोच्च साखर कारखाना पुरस्कार, राज्य पातळीवरचा 2दा सर्वोच्च साखर कारखाना पुरस्कार व इतर निगडीत क्षेत्रातील सर्व पुरस्कार असे जवळपास 26 पुरस्कार आपल्या कारखान्यानं प्राप्त केले. आणि ही आपल्या सर्वांच्या दृष्टीनं, सर्व सभासदांच्या दृष्टीनं खरं तर ही अभिमानाची बाब आहे. सर्व तयारीनिशी आपण या येणाऱ्या गाळप हंगामाला सामोरं जाणार आहोत. पावसाची थोडी उघडझाप जाणवते, अजून सुद्धा 2-3 दिवस पाऊस दाखवत आहे. उद्या आपण शेतकऱ्यांना ऊस तोडी दिलेली आहे, उद्यापासून ऊस तोडी देतोय आपण. परवा दिवशी प्रत्यक्षात गाळप हंगामाला आपण गाळपाला चालू करतोय. या निमित्तानं मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण आपल्या शेतात पिकवलेला सर्व ऊस नोंद न केलेला सुद्धा आपण डॉक्टर पतंगराव कदम सोनेरा सहकारी साखर कारखान्याला घालून आम्हाला या गाळप हंगामासाठी आपल्याकडनं भरपूर सहकार्याची अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माझं मनोगत थांबतो. येणाऱ्याचा अर्थात तो शारीरिक असो किंवा मानसिक असो. त्यानंतर मी दिलीप दादांना व्हिडिओ आपल्या पुरस्कार युवा नेत्याचं स्वागत करूयात. स्वप्नालीताई विश्वजित कदम तथा धाकट्या वहिनी साहेब हे विनंती करतो. धन्यवाद. असा प्रयत्न केला आणि म्हणून आज ऊसाचे क्षेत्र वाढत असताना कारखान्याची लागली, कारण ऊसाचं क्षेत्र वाढलं आणि कारखान्याची आपली गाळप क्षमता वाढवल्याशिवाय ही सभासदांनी आपलं जर क्रशिंग आपण FRP पेक्षा 107 पेक्षा आपल्या कारखान्याने दर दिलाय. त्यामुळे माझी सर्व सभासदांना आणि सर्व उत्पादक शेतकऱ्यांना एक विनंती, पण हा आपला कारखाना समजून जास्तीत जास्त सभासदांनी आपल्याच कारखान्याला ऊस आला पाहिजे अशा प्रकारची आपली भूमिका असली पाहिजे. वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कदम साहेब. उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे आधारस्तंभ नेते माजी आमदार आणि मोहनशेठ दादा, उपस्थित या मतदारसंघाचे आमदार माननीय बाळासाहेब विश्वजित कदम, वहिनी साहेब, काका, सर्वच दोन्ही काका उपस्थित सर्व मान्यवर आणि या ठिकाणी कारखान्यावर आणि कदम कुटुंबावर प्रेम करणारे उपस्थित असलेले सर्व सभासद, शेतकरी बंधू मित्र. आता मी बोलणार नव्हतो पण तुमचा खूप आग्रह झाला म्हणून बोललो. तर आपण अडचण अशी आहे बापू, माझा मला कारखाना चालला नाही, तुमच्या कारखान्याची उद्घाटन तुम्ही भाषण करायचं हे जरा चुकीचं होईल. पण मी खरं म्हणजे तुम्हाला काही सांगायसाठी आलो नाही दादा, मी ऐकायसाठी आलोय दादा, बरोबर आहे ना. त्यामुळे तुम्ही मला बोलायला लावू नये. मला अजून आठवते माझी राजकीय सुरुवात होती आणि ह्या ठिकाणी मोठा कार्यक्रम, त्यावेळी सोनिया गांधी आल्या होत्या आणि गाड्या माणसं आणि एकामेकाला गाड्या धडकवत्या, एवढा मोठा कार्यक्रम त्यावेळेस झाला. पण त्यावेळी ह्या परिसरात उभारतो सगळीकडे माळच दिसायचं आणि आम्ही नदीकाठची लोक, आम्हाला त्या वाटत होतं कुठे कदम साहेबांनी कारखाना उभा केलाय, काय गाळणार आहेत कुणास ठाऊक, पण सगळं माळच दिसत होतं. येताना पण काय ऊस नाही काय नाही. पण या 25 वर्षाच्या काळात कदम साहेबांनी जी दूरदृष्टी ठेवली आणि कारखाना उभा केला, ऊस ही वाढला. आज जिल्ह्यात सर्वात जास्त ऊस हा तुमच्या कडेगाव तालुक्यात निर्माण होतो. ते व्हायचं कारण तुम्हाला मिळालेलं पाणी, त्यासाठी केलेले परिश्रम आणि ते पुढे नेत आज बाळासाहेबांनी ह्या परिसराचा जो विकास केलेला आहे आणि हा कारखाना उभा राहिला आणि जो वाढत गेलेला आहे. आज जिल्ह्यात 1 नंबरचा कारखाना म्हणून आहे, 1 नंबरचा दर देणारा कारखाना आहे. आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या मार्फत आम्ही बक्षीस देतो सगळ्यात सुरू चांगला कारखाना म्हणून. काही वर्षापूर्वी आम्ही तुम्हाला दिलं तर बाळासाहेब त्यात अडचण अशी असते की त्यात आम्ही एक अट घातलेली आहे. तर अट अशी आहे की एकदा एका कारखान्याला दिला
तर पुन्हा द्या लागू नये, नाहीतर काय होणार, प्रत्येक वर्षी तुम्हीच घेऊन जाणार, दुसऱ्या कुणाला मिळायचं नाही. आणि म्हणून ती अट घातली, नाही तर दरवर्षी आम्ही ते पॉइंट सिस्टम काढली तर 1 नंबरचा कारखाना मग तुमचाच कारखाना प्रत्येक पुढे येतो. नशिबाने ते हाय, मग दुसऱ्या कोणाला तरी त्या स्टेजवर जाता येते. पण अजूनही जर कागदावर बघितलं, आकडेवारीप्रमाणे बघितलं, जरी बक्षीस मिळत नसलं तरी 1 नंबरचा आज महाराष्ट्रात हा कारखाना, सोनीरा कारखाना, कदम साहेब नवीन कारखाना चालतो. आणि त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी ह्या येणाऱ्या गळीत हंगामाला शुभेच्छा देतो. ह्या वर्षी 15 लाख क्रशिंग करावं ही सुद्धा मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. 20व्या ऊस गळीत हंगाम शुभारंभ या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे विधान परिषदेचे माजी आमदार आदरणीय मोहनराव कदम दादा, आपल्या कारखान्याचे अध्यक्ष, या समारंभासाठी आवर्जून उपस्थित असणारे आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय तरुण तडफदार खासदार आणि आमचे बंधू सन्मान्य विशालदादा पाटील, इथे उपस्थित असणारे कारखान्याचे सन्मान्य उपाध्यक्ष आदरणीय दिलीप दादा, उपस्थित असणारे कारखान्याचे संचालक, आमचे मार्गदर्शक आदरणीय रघुनाथ काका, आमच्या कदम कुटुंबातील आमचे मार्गदर्शक आदरणीय जयसिंग भाऊ, इथे उपस्थित असणारे डॉक्टर पतंगराव कदम सोनीरा सहकारी साखर कारखान्याचे संचालक, सागरेश्वर सहकारी सूत गिरणीचे चेअरमन सन्मान्य शांताराम बापू, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आणि रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष सन्मान्य महेंद्र पलाड, इथे उपस्थित असणारे आपल्या डॉक्टर पतंगराव कदम सोनीरा सहकारी साखर कारखान्याचे संचालक व जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय भीमराव नाना, उपस्थित असणारे जिल्ह्याचे युवा नेते व भारतीय सहकारी बँकेचे संचालक डॉक्टर जितेश कदम, उपस्थित असणारे या ठिकाणी सागरेश्वर सहकारी सूत गिरणीचे व्हाईस चेअरमन सन्मान्य महेश काका, कडेपूरचेच नव्हे तर कडेगाव तालुक्यातले आमचे मार्गदर्शक आदरणीय बाळकृष्ण आप्पा यादव, उपस्थित असणारे सन्मान्य आमचे भाचे सन्मान्य ऋषिकेश लाड, उपस्थित आदरणीय PC जाधव सर, आदरणीय BD पाटील सर, आदरणीय सिकंदर जमादार सर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी चेअरमन, बिलोडीहून आलेले सन्मान्य विजयानंद चोपडे, इथे उपस्थित व्यासपीठावरील सर्व संचालक, जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा आदरणीय मालनताई मोहिते, उपस्थित सर्व महिला संचालक, उपस्थित कारखान्याचे सभासद, शेतकरी, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे माजी सदस्य, ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन, ग्रामपंचायतीचे सदस्य, मोठ्या संख्येने उपस्थित असणारे सर्व तालुक्यातील कार्यकर्ते, कार्यक्षेत्रातील सर्व कार्यकर्ते, कडेगाव नगरपंचायतीचे नगरसेवक, पलूस नगरपालिकेचे नगरसेवक आणि व्यासपीठावर बसलेले सर्व कडेगाव आणि विशेषतः पलूस तालुक्यातून आजच्या समारंभासाठी आवर्जून उपस्थित असणारे सर्व कार्यकर्ते, सर्व पत्रकार, सर्व कामगार आणि उपस्थित बंधू भगिनी, आज आपण डॉक्टर पतंगराव कदम सोनीरा सहकारी साखर कारखान्याचा हा 26वा गळीत हंगामाचा शुभारंभ आपल्या सर्वांचे नेते, मार्गदर्शक आदरणीय मोहनराव कदम दादा, ज्यांनी अत्यंत कष्टाने हा कारखाना या माळरानावर उभा केलेला आहे, अशा आपल्या दादांच्या शुभ हस्ते आणि दादांच्या आशीर्वादाने आपण आज तुमच्या सर्वांच्या साक्षीने याची सुरुवात करीत आहोत. आज खरोखरच योगायोग चांगला आहे. आपल्या कारखान्याच्या संचालकांच्या विनंतीला मान देऊन आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार, ज्यांनी आपल्या सांगली जिल्ह्याचा आवाज लोकसभेमध्ये अत्यंत ताकदीने उठवलेला आहे
आणि गाजवलेल्या असे सन्मान्य विशालदादा सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। मी पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आणि डॉक्टर पतंगराव कदम सोनीरा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने त्यांचं मनापासून स्वागत करतो। तर विशालरावांचं भाषण म्हणजे काही ना काही त्यात असतंच आणि सुरुवातच त्यांनी केली की मला कशाला बोलायला लावताय की माझंच कारखाना मी कसा तरी चालवतोय आणि पुढे त्यांनी आपल्या डॉक्टर पतंगराव कदम सोनीरा सहकारी कारखान्याचं कौतुकही केलं। कारण वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये ते ट्रस्टी आहेत, मी तिथं मॅनेजमेंट काउन्सिलवर आहे आणि दरवर्षी जेव्हा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची जनरल बॉडी होते त्यावेळेस महाराष्ट्रात जे उत्तम कारखाने शेतकऱ्यांसाठी सभासदांसाठी काम करतात त्या अशा अनेक कारखान्यांचं सत्कार कौतुक जाहीररित्या तिथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष सन्मान्य पवार साहेबांच्या त्या ठिकाणी त्यांच्या शुभ हस्ते होत असतो। आणि खरंच आहे की डॉक्टर पतंगराव कदम सोनीरा सहकारी साखर कारखान्याला मागच्या 25 वर्षात एवढे चांगले पुरस्कार वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये मिळालेले आहेत की त्याचा अभिमान संचालकांनाच नव्हे तर कारखान्याच्या अधिकाऱ्यांना, कामगारांना आणि सभासदांनाही मनापासून। म्हणून निश्चितपणे एखादा सहकारी तत्वावर चालणारा एक आदर्श पारदर्शक कारखाना म्हणून कुणी काही शिकायचं असेल तर महाराष्ट्रातले देशातले लोक हे डॉक्टर पतंगराव कदम सोनीरा सहकारी साखर कारखान्याकडे येतात। हे सुदैवाने आमचे चांगले गुण आहेत असं मी प्रामाणिकपणे म्हणेन। पण विशालराव तुमची खासियत आहे, ती खासियत अशी आहे की दुसऱ्याकडून कारखाना कसा चांगला चालवायचा हे कुणाला शिकायचं असेल तर तरी विशाल पाटलांकडनं शिकून घ्यावं असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही। आणि ह्याला सुद्धा कलागुण लागतात आणि या दोन्ही कलागुणांचा संगम आज या व्यासपीठावर येतोय हे काय एक चांगली गोष्ट आहे। कारण शेवटी तुमच्या मनामध्ये ही ऊसाचा दर चांगला दिला पाहिजे, शेतकऱ्यांचं हित झालं पाहिजे, एक कारखान्याचे चेअरमन म्हणून जिल्ह्याचे खासदार म्हणून हा हेतू आहेच। पण आम्ही प्रत्यक्षपणे या कारखान्याचं दैनंदिन कामकाज करत असताना जी शिकवण आदरणीय पतंगरावजी कदम साहेबांनी या कारखान्याच्या स्थापनेपासून आम्हा सगळ्या संचालकांना अधिकाऱ्यांना दिली, जो आदर्श आदरणीय मोहनराव कदम दादांनी आमच्या सर्वांमध्ये घडवलेला आहे त्या आदर्शाच्या माध्यमातून सातत्याने उच्चांकी दर देण्याचं काम आणि पारदर्शक पद्धतीने हा कारखाना चालवण्याचं काम हे आम्ही या ठिकाणी करत आहोत। 26 वर्ष झाले आपल्या कारखान्याला। आज या ठिकाणी आपण शेतकऱ्यांना त्यांचा गाळप करून चांगला आणि उच्चांकी दर देण्याचं काम सातत्याने आपण करत आहोत। हे खरं आहे, हे वास्तव आहे की सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा आपल्या तालुक्यात दुष्काळ होता, ताकारी टेंबूचं योजनेचं पाणी हे आपल्या तालुक्यामध्ये गावोगावी पोचलेलं नव्हतं। ज्या अथक प्रयत्नातून आदरणीय पतंगरावजी कदम साहेब राज्याचे मंत्री म्हणून सातत्याने राज्याच्या मंत्रिमंडळाची बजेटमध्ये तरतूद करत होते, त्यातून या दोन्ही योजनांना बजेटची तरतूद करून पैसे निधी उपलब्ध करून ज्या योजना साहेबांनी सुरू केल्या त्या पाणी जे तालुक्यापर्यंत गावोगावी पोहोचलं, या योजनांच्या माध्यमातून आमच्या तालुक्यातलं ऊसाचं क्षेत्र वाढत गेलं। आमचे या तालुक्यातले शेतकरी सुद्धा तसे मोठे कष्टाळू शेतकरी आहेत आणि अनेकांनी खरं सुरुवातीच्या काळापासून ज्याला आपण मराठीत या ग्रामीण भागात नवा ऊस म्हणतो, हा तालुक्यातला सगळा नवा ऊस होता। कारण मागच्या 20-25 वर्षात पाणी आलेलं आहे। कृष्णा नदी काठ असणाऱ्या घाटाखालच्या भागामध्ये गेले 50-60 वर्षापासून पाणी असल्यामुळे तिथं ऊस हे पीक गेले 50-60 वर्षापासून असल्यामुळे इथली रिकव्हरी खरं चांगली होती। सुरुवातीच्या काळामध्ये ऊसाचं क्षेत्र जेव्हा कमी होतं त्या कारखान्याचे सभासद शेतकरी एक कारखान्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहत होते, आशेने पाहतो। आपला कारखाना हा आमच्या तालुक्यातला कारखाना, हा साहेबांनी दादांनी एक अत्यंत कष्टातून शून्यातून लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी उभा केलेला कारखाना, ह्या भावनेतून लोक ऊसाचा दर काय का असना कारखाना चालतोय चाललाय या भावनेतून ऊस घालत होते। 10 वर्ष दादांनी अत्यंत कडक शिस्त ठेवून चांगल्या पद्धतीने हा कारखाना चालवला, ह्याला इतिहास साक्ष आहे। हे आपल्या तालुक्यातल्या या कार्यक्षेत्रातल्या शेतकऱ्यांनी सभासदांनी मनापासून
त्या ठिकाणी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं. पण जेव्हा पाणी हे साहेबांनी प्रत्येक गावापर्यंत पोहोचवलं आणि जेव्हा ऊसाचं क्षेत्र वाढलं तेव्हा आमचे कारखान्यातले जे शेतकरी आहेत त्यांनी खरं ज्यांनी 60-70 टन ऊस जे काढत होते ते काही शेतकरी आमच्यातले हे 100 टनावर गेले, 120 टनावर गेले. अनेकांनी ड्रिपच्या योजनेच्या माध्यमातून प्रयोग केले आणि त्यांनी काही लोकांनी ते 140 टनापर्यंत सुद्धा गेले. अशाही शेतकऱ्यांचा सन्मान करण्याकरता आम्ही वेगवेगळे पुरस्कार, त्यांचे सत्कार हे जनरल बॉडीच्या माध्यमातून इथे सुरू केले. आणि आज आमच्या तालुक्यातला एक उच्चांकी म्हणजे जवळजवळ 30 लाख टन ऊस हा आपल्या तालुक्यातला या ठिकाणी आज कारखान्यामध्ये आमचे शेतकरी त्याचं उत्पादन करतात. त्याचा मनापासून अभिमान आम्हा सर्वांना. परंतु माझ्या सर्व या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना एक नम्र विनंती, जेव्हा आपण ऊसाचं उत्पादन आपल्या शेतात करतो त्या कुठेतरी 1% आपण भान ठेवला पाहिजे की हे पाणी गेले 25 वर्ष आपल्या दुष्काळी तालुक्यामध्ये कुणाच्या अथक प्रयत्नातून हे पाणी आपल्या तालुक्यामध्ये आलं. कुणामुळे ताकारी टिंबू योजनेला पुनर्जीवन मिळालं आणि कुणी ताकारी योजना बंद पडत असताना सुद्धा या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून पैसे उभे करून त्या योजनेला 20चं जे काय थकीत बिल होतं ते देऊन ही पुन्हा योजना सुरू केली आणि ताकारीचं किंवा पुढे किंवा टेंबूचं पाणी त्या ठिकाणी देण्याचं काम केलं. विशालराव, आपण खासदार आहात, तुम्ही सगळ्याच प्रश्नांची जिल्ह्यातली तुम्हाला चांगली जाण आहे. सगळ्याच तालुक्यातल्या लोकांना, मतदारसंघातल्या लोकांना तुम्ही चांगलं लक्ष ठेवून त्यांचे प्रश्न या ठिकाणी महाराष्ट्र सरकार असेल, दिल्ली दरबारी असेल, लोकसभेत मांडत आहात. एक प्रश्न आज तुम्ही या व्यासपीठावर म्हणून मला या ठिकाणी प्रामाणिकपणे मांडायचा. जेव्हा ताकारी टेंबू योजना सुरू झाली तेव्हा त्या ठिकाणी त्या योजनेला हळूहळू असं लक्षात आलं की शेतकऱ्यांच्या वीज बिला करता इथं जी काही पाणीपट्टी आहे त्या पाणीपट्टीच्या माध्यमातून प्रत्येक कारखान्याने टनामागे इथं कपात केली पाहिजे. आता ठीक आहे साहेब दादा, हे चौकटीत राहून बाबा ठीक आहे आपण नियमावली पाळला पाहिजे, कायदे पाळले पाहिजे, अशा दृष्टीने डॉक्टर पतंगराव कदम सोनीरा सहकारी साखर कारखाना हा वर्षानुवर्ष या तालुक्यातल्या कार्यक्षेत्रातल्या ऊस घालणाऱ्या शेतकऱ्यांची पाणीपट्टी कपात करत गेला. ताकारी टेंबू दोन्ही योजना जिवंत राहिल्या पाहिजे. त्यातून कुणाला किती पाणी जातं ह्याच्या बाबतीत कधी पक्षपात किंवा इतर भानगड साहेबांनी दादांनी आयुष्यभर केली नाही, ती आम्ही करणार नाही. परंतु ही पाणीपट्टी कपात करत असताना गेल्या काही वर्षभरापासून असं आम्हाला लक्षात आलंय की तालुक्यातले बाहेरचे कारखाने ज्यांनी या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना मागच्या 20-25 वर्षात कधी त्यांच्याकडे डुंकून पाहिलं नाही, ना दुष्काळात मदत केली, ना पुरात मदत केली, ना कधी इतर माध्यमातून मदत केली, आज ते सुद्धा या ठिकाणी ऊस एक त्या ठिकाणी टनाटनाने जेव्हा तालुक्याच्या बाहेर नेत आहेत तर आम्हाला सुद्धा कुठेतरी आत्मपरीक्षणाची वेळ आता नाईलाजाने इथे आलेली. आणि म्हणून विशालराव, मी आज तुम्ही खासदार आहात म्हणून या ठिकाणी सांगतो की परवा आमसभा घेतली, तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित होतात, आज जनरल बॉडी होते. मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना, सभासदांना सांगू इच्छितो की मी मध्यंतरी जिल्हाधिकारी, पाटबंधारे अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि या कारखान्याचा संचालक म्हणून आणि पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून मी आज जाहीरपणे सांगू इच्छितो की पाणीपट्टी ही कपात करणं हे आपलं नैतिकतेने कर्तव्य आहे. परंतु सीझन संपल्यानंतर जर इतर कारखान्याकडून जर ती वसुली शासनाने केली नाही तर कपात केलेले पैसे हे सगळे सभासदांना परत केले जातील, हा निर्णय मी या ठिकाणी घेतला. आणि या निर्णय घेण्याची वेळ विषादाला आमच्यावर आली. कारण या ठिकाणी काही लोकांना वाटतं बाबा तुम्हीच का करता, ह्या 2 योजना चालू ठेवण्याची मक्तेदारी काय फक्त सोनीरा सहकारी साखर कारखान्याने घेतलेली आहे का? आतापर्यंत नक्कीच घेतलेली होती, कारण शेवटी पाणी त्या आमच्या या तालुक्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याला, प्रत्येक सभासदाला मिळालं पाहिजे अशी आमची भूमिका. पण जर शासन त्याच्या बाबतीत कुठेतरी जर चुकीचं या ठिकाणी ठोस भूमिका घेत नसेल तर नाईलाजाने आज आम्ही सुद्धा भूमिका घेतली. कारण शेवटी हे पैसे शेतकऱ्यांचे, हे सभासदांचं आहे. कुणाचं 20 गुंठे शेती असते हो, कुणाची 10 गुंठे असते, कुणाची 30-40 गुंठे, कुणाची 5 एकर जमीन आहे. पण ज्याची 20 गुंठे जमीन आहे त्या 20 गुंठेत राबणारा जो माझा शेतकरी आहे, जेव्हा त्याचीही पाणीपट्टी कपात होते तर त्याचे पैसे हे त्याच्या त्या सर्वसामान्य कुटुंबातल्या शेतकऱ्याला हक्काचे दिले पाहिजे. जर शासनाने पाऊल उचललं नाही, या भूमिकेमध्ये मी यावर्षी आहे. आणि म्हणून यामध्ये तुमची मदत लागेल. मी सरकारला, कलेक्टर साहेबांना सांगितलं, त्यांच्यावर मीटिंग होती, पाटबंधाऱ्याचे अधिकारी आले, पाटबंधाऱ्याचे अधिकारी म्हणले बाळासाहेब असं काही करू नका. अरे करू काय, मी जाहीर केलं म्हणलं
आणि एकदा मी जाहीर केलं तर पुन्हा मी शब्द फिरवत नाही. हे म्हणलं साहेबांची दादांची आम्हाला शिकवण आहे आणि त्यासाठी त्या ठिकाणी ही भूमिका आम्हाला घ्यावी लागणार आहे. आम्ही घेतली. अनेक गोष्टी आहेत विशाल दादा. आज मला सांगायचंय की आमचे हे हा कारखाना वांगीत उभा आहे. वांगीतल्या त्या लोकांनी साहेबांच्या आणि विशेष करून दादांच्या शब्दाखातर लोकांनी जमिनी दिल्या. त्यातले अनेक कुटुंबातले लोक आम्ही या कारखान्यामध्ये सर्व्हिसला घेतले. मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग, काही परमनंट आहे, काही ऑफ सीझन असतो. कामगारांचं योगदान अत्यंत महत्वाचं आहे. हा कारखान्याच्या उभारणीमध्ये कठीण परिस्थितीत सुद्धा कामगारांनी योगदान दिलं. चांगल्या दिवसात सुद्धा अत्यंत कष्ट घेतले. आणि म्हणून या वर्षी मी जेव्हा सातत्याने येतं गेल्या अनेक दिवसांपासून मी शांताराम बापू आम्ही जातीने लक्ष कारखान्याच्या कामकाजामध्ये ही ज्येष्ठ संचालक सातत्याने आम्हाला मार्गदर्शन देत असतात. त्यांच्याशी मी चर्चा करत असतो. परवा सुद्धा 5.5-6 तास मी संचालकांशी चर्चा केली, मग अधिकाऱ्यांशी केली, मग गट अधिकाऱ्यांशी केली, म्हणजे चिटबॉयशी चर्चा केली. कारण माझी पद्धत ही संवाद करून आपल्याला निर्णय घेण्याची आहे. आणि 5.5-6 तास चर्चा केल्यानंतर पुन्हा मला काही गोष्टी जेव्हा लक्षात आल्या तर मी शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. या तालुक्यातल्या प्रत्येक गावातल्या शेतकऱ्यांना आम्ही सागरेश्वर सहकारी सूतगिरणी बोलून घेतो. अक्षरशः सकाळी 9 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत आम्ही एकाच खोलीत एका खुर्चीवर बसून होतो. पण प्रत्येक गावातल्या शेतकऱ्यांच्या सभासदांच्या काय भावना आहेत त्या ऐकून घेण्याकरता आणि अधिक चांगल्या पद्धतीने प्रशासकीय आणि कामकाजात सुधारणा आपल्याला कारखान्याच्या माध्यमातून कशी देता येईल या दृष्टीने आम्ही या ठिकाणी तो आढावा बैठक घेतल्या. त्या बैठका घेत असताना कुणी आपच्या बाबतीत सांगितलं, कुणी ऊस तोडणीच्या यंत्रणे बाबतीत सांगितलं, बाळासाहेब टोळ्या वाढवल्या पाहिजे, आम्हाला सगळ्यांना सोनेरा सहकारी साखर कारखान्यालाच आमचा ऊस घालवायचा पण टोळ्यांची यंत्रणा कमी पडते. हे खरं आहे. शेवटी गेल्या वर्षी थोडं 10-20% प्रत्येक कारखान्याला टोळ्यांच्या बाबतीत अडचणी ऐन वेळेस उभ्या झाल्या होत्या. आता ह्या वेळेस आम्ही ठीक आहे, यंत्रणा जरी भक्कम केली असेल तर शेवटी आपल्या कारखान्यामध्ये 10,000 टनाची क्रशिंग कॅपॅसिटी आणि म्हणून या ठिकाणी ह्यामध्ये चिटबॉय असतील, कामगार असतील, ह्यांनाही आम्ही प्रोत्साहन देण्याकरता मी सगळ्या फायनान्स आणि आमच्या संचालकांची या ठिकाणी आज चर्चा केल्यानंतर आज मला जाहीरपणे सांगायचंय की सगळ्या कामगारांचे पगार 10% या ठिकाणी वाढवण्याचा निर्णय हा पुढच्या महिन्यापासून आम्ही इथे घेण्याचा एक निर्णय घेतलेला आहे. अशा अनेक निर्णय या बाबतीमध्ये आज खरं गेल्या वर्षी या वर्षी आम्ही 3200 दर देऊन प्लस 80 रुपये दिले. 80 रुपये आम्ही दिवाळीच्या आधी सर्व सभासदांच्या खात्यात जमा करून टाकले. आता या ठिकाणी पुढचा सीझन आहे. जवळजवळ खरं पाहिलं तर रिकव्हरीचा मुद्दा आहे. रिकव्हरी चांगली झाली, कारखान्यामध्ये आपण प्रशासन चांगलं ठेवलं तर निश्चितपणे उच्चांकी दर देण्याची जी सोनेरा सहकारी साखर कारखान्याची परंपरा ती देण्याचं काम आम्ही सातत्याने निश्चितपणे करू. परंतु एक माझ्या सभासदांना या ठिकाणी नम्रपणे आवाहन करायचे, विनंती करायचं, हा कारखाना साहेबांनी दादांनी अत्यंत कष्टाने उभा केला. फार अथक परिश्रम दादांना हा कारखाना उभा करत असताना ती चालवत असताना घ्यावे लागले. अहो इथले सभासद शेअर कॅपिटल गोळा करत असताना दादा कसे गावोगावी फिरले हे आपल्या गावातल्या जुन्या पिढीतल्या लोकांना चांगलं माहित आहे. हे सगळं गोळा केलं कारण लोकांचा कारखाना, शेतकऱ्यांचा कारखाना, सभासदांचा कारखाना हा असला पाहिजे, तो आहे. ह्या भूमिकेतनं हे कष्ट या ठिकाणी या सगळ्या कदम कुटुंबातल्या सदस्यांनी घेतले, साहेबांनी दादांनी घेतले. हे करत असताना आज आपला कारखाना म्हणून आपली सुद्धा नैतिकची जबाबदारी आहे की आपण या कारखान्याला उच्चांकी गाळप केलं पाहिजे. आणि म्हणून मी एमडीना सुद्धा सांगितलं, सगळे जे काही शेतीचे अधिकारी असतील, गट ऑफिस असतील, चिटबॉय असतील, आम्ही तुमच्या सभासदांच्या सुद्धा जेव्हा भावना ऐकून घेतल्या, मी सगळ्यांना विश्वास दिलाय की ऊस तोडी यंत्रणे बाबतीत, टोळांबाबतीत तुम्हाला सुधारणा या सीझन मध्ये निश्चितपणे दिसेल. प्रोग्राम फॉलो करू, प्रोग्राम मध्ये सुद्धा काही गोष्टींमध्ये बदल करून आपण त्यात सुधारणा करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर त्यांचा ऊस कसा प्रोग्राम नुसार आपल्याला तो नेता येईल ह्याच्या बाबतीत आपण ते पावलं उचलू. पण हे सगळं करत असताना कुठेतरी मनातनं ही जाण आणि भान ठेवणं आवश्यक आहे की आपल्या कारखान्याला उच्चांकी या ठिकाणी गाळप होण्याची आवश्यकता आहे. आणि ठीक आहे, 3280 केला ना, या वर्षी एमडी सर तुम्हाला आज मी या बाबतीत हा व्यक्तिगत स्तरावर मी काही लोकांची चर्चा केलेली आहे, परंतु जाहीरपणे सांगतो की ती 3280 आपण केलेला, जर तुम्ही 13 लाख टन ऊस क्रॉस केलं तर हा दर हा 3300च्या वर 3350 रुपये करायला सुद्धा विश्वजित कदम या ठिकाणी संचालकांबरोबर इथे जे काय आहे
3300 रुपये करायला सुद्धा आम्ही मागे पुढे विचार करणार नाही. पण जबाबदारी ही आपली, ही आपल्या कामगारांची, ही शेतकरी सभासदांची. आणि कुठेतरी 4-2 किरकोळ गोष्टीसाठी कोण म्हणतं पाणीपट्टी दुसरे कारखाने कापत नाही, कोण म्हणते आमचं ते खोडवा नेतात खासगी कारखाने आहेत म्हणून आम्हाला त्या ठिकाणी ऊस घालवासं वाटतो. या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी ह्यावर सुद्धा एक मार्ग काढण्याचं आम्ही ठरवलंय की फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये जे त्या ठिकाणी शेतकरी सभासद थांबवून ऊस घालवण्याचं काम करतील अशा शेतकऱ्यांना सभासदांना सुद्धा प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय येणाऱ्या सीझनच्या नंतर आम्ही घेण्यासाठी निश्चितपणे एक ठोस पाऊल करू. तुम्हाला वाटेल बाळासाहेब नुसतं बोलले रक्कम कुठे जाहीर केली, होईल ते योग्य वेळेस केली जाईल. कारण जरा आम्हाला बघून ना पुढचे पहिले 2 महिने कोण काय करते. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी बाबतीत एक अत्यंत बारीक विचार आम्ही सातत्याने करत आहोत. कारण शेवटी आपला हा कारखाना म्हणजे आपल्या तालुक्याचं नाव हे लक्षात ठेवा. आज जेव्हा महाराष्ट्रामध्ये सोनीरा सहकारी साखर कारखान्याचा जेव्हा पुरस्कार मिळतो, दिल्लीमध्ये वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून जेव्हा सोनीरा सहकारी साखर कारखान्याला पुरस्कार मिळतो, तर हा सोनीरा सहकारी साखर कारखाना कुठला आहे तर हा सांगली जिल्ह्यातल्या कडेगाव तालुक्यातल्या वांगीच्या माळरानावरचा असणारा कारखाना, ही चर्चा त्या ठिकाणी होत असते. आणि म्हणून हा तालुक्याला कारखान्याला पुरस्कार मिळत नाही. या सोनीरा सहकारी साखर कारखान्याला जो जो पुरस्कार मिळालाय तो प्रत्येक सभासदाला मिळालाय, तो कडेगाव तालुक्याला मिळालाय, कडेगावच्या मातीला मिळालाय. याचं भान आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्या भावनेतून ह्या वेळेस आम्ही सगळ्यांनी चंग बांधला की काही करून आपल्याला 13 लाख टनाचा क्रशिंग या कारखान्यामध्ये करायचं. म्हणून आम्ही निर्णय घेतोय ना. गेल्या वर्षी साखरे बाबतीत घेतला, तो दिवाळीमध्ये जाहीर केला. नुसतं जाहीर करत नाही, जे जाहीर करतो ते आम्ही प्रत्यक्षपणे या ठिकाणी कृतीमध्ये आणतो. हे तुम्ही सगळ्या लोकांनी डोळ्यांनी पाहिजे. आणि म्हणून आज या ठिकाणी जे काय FRP होईल, जे काय या ठिकाणी कारखान्याचं कामकाज होईल, क्रशिंग होईल, रिकव्हरी होईल, ह्याचा बारीक अभ्यास करतोय. पण ते करत असताना सुद्धा सीझन सुरू होण्यापूर्वी आज धाडसाने आम्ही एक निर्णय घेतोय. आणि म्हणून हा दर मी या ठिकाणी अंदाजित दर हा आपल्या सगळ्या सभासदांना मी आज या ठिकाणी सांगतोय. कदाचित एमडीना ते पटणार नाही. त्यांनी मला सांगितलं बाळासाहेब असं काही बोलू नका. मी म्हणलं तुम्ही कशाला काळजी करता, मला माझ्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांवर सभासदांवर विश्वास आहे की ज्या ज्या बैठका आम्ही घेतल्या, ज्या संवाद आम्ही साधल्या, त्यांच्या भावना अडचून घेतल्या, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या, त्याच्यावर जर आपण निश्चितपणे जर बदल करून चांगली कारवाई दिसली तर हे सगळे सभासद शेतकरी विश्वासाने आपल्या कारखान्याला ऊस गाळप करतील, यावर मला कसलीही शंका नाही. आज खरं विचारतो आम्ही आपला हा कारखाना नुसतं ऊस गाळप करणे, पुरस्कार घेणे किंवा कामगारांना प्रोत्साहन देणे, शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे पुरतं आम्ही त्या ठिकाणी राहिलो नाही. आज सोनीरा सहकारी साखर कारखाना ज्याला साहेबांचं नाव आहे, त्याची एक सामाजिक बांधिलकी सुद्धा. जेव्हा दुष्काळ आला तेव्हा कारखाना लोकांच्या पाठीशी उभं राहिला. जेव्हा पलूस तालुक्यात सांगली जिल्ह्यात पूर आला तेव्हा सुद्धा आपल्या लोकांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम या सोनीरा सहकारी साखर कारखान्याच्या लोकांनी, संचालकांनी, कामगारांनी, सगळ्या सभासदांनी केलेलं होतं. आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये आज कुठेतरी या कारखान्याचं जी काय व्याप्ती वाढली, जे काय आज या ठिकाणी आम्ही डिस्टिलरी असेल, कोजन असेल, या सगळ्या माध्यमातून जास्तीत जास्त दर आपल्या शेतकऱ्यांना कसा देता येईल त्याच्यासाठी बारीक सारीक विचार आम्ही सातत्याने करत असतो. आज मला सांगायचं की आता नवीन प्रयोग नवनव सातत्याने शेती क्षेत्रात, ऊस उत्पादनाच्या क्षेत्रामध्ये चाललेले वसंतदादावर तुम्ही आहात, मी आहेत, सातत्याने आपण बघतो आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर आता शेतीमध्ये किती प्रभावशाली पद्धतीने आता केला जातो. आणि काही आपल्या महाराष्ट्रातले जिल्हे, काही कारखान्याच्या क्षेत्रातली गावं, जे शेतकरी आता AIचा वापर करतायत, ज्यांनी ते वेदर स्टेशन लावलेले आहेत, अशा सर्व शेतकऱ्यांना तिची उत्पादनामध्ये किती मोठ्या प्रमाणात फायदा झालाय हे सुद्धा या ठिकाणी आपण पाहतोय. आणि मला तुम्ही त्या मीटिंग लावतो, मी होतो, आता जे हे प्रयोग करतील त्याला शासनाकडनं आणि VSIच्या माध्यमातून कसं अनुदान देता येईल ह्याच्याकरताही सुद्धा परवा एक ठोस निर्णय VS वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आम्ही घेतलेला आहे. आणि म्हणून आपल्या तालुक्यामध्ये आज ऊसाचं पीक आहे, मध्ये या ठिकाणी आलंच फार वारं कुठलं होतं, सगळ्यांनी आलंच लावलं. आमच्या जिल्ह्यामध्ये असे मतदारसंघामध्ये एखाद्या पिकाबाबतीत वारं उठलं की सगळी त्याच्यात ह्या ठिकाणी घुसून जातात. जवळजवळ मला वाटतं 5 ते 6 हजार एकर क्षेत्र मागच्या वर्षी हे कडेगाव तालुक्यातलं आल्याने होतं. मग आता ड्रॅगन फ्रूट काही लोकांनी लावण्याचा प्रयोग सुरू केला. हे प्रयोग करणारे सुद्धा चांगले शेतकरी या तालुक्यामध्ये, कुणी डबू मिरचीचा प्रयोग मध्यंतरी केला, त्यांनी सुद्धा चांगला प्रयोग केला. ही सगळे प्रयोग करणारे शेतकरी आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की बहुतांशी शेतकरी जरी ऊस उत्पादक शेतकरी असतील तर या नव्या तंत्रज्ञानाचा आणि नव्या सिस्टमचा सुद्धा या ठिकाणी जर आपण आत्मसात केलं, त्याची अंमलबजावणी केली
या ठिकाणी आपण त्या बाबतीतलं कुठेतरी त्याचा थेट फायदा हा शेतकऱ्याला जास्त हा निश्चितपणे होणारा हा येणारा काळ आणि परिस्थिती सांगेल. आणि म्हणून ह्याची वाट पाहू नका की शेजारचा शेतकरी करतोय का बघू, मग त्यात फायदे तोटे काय होतात बघू, मग मी करतो. हे असं करून उपयोग नाही. एक दिवस थोड्या दिवसातच आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी शेजारच्या शेतकऱ्याचं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केल्यानंतर ज्याच्या पाठीशी कारखाना उभा राहणार आहे, वसंतराव शुगर इन्स्टिट्यूट उभा राहणार आहे, राज्य शासन उभं राहणार आहे, अशा पद्धतीने जेव्हा होईल तेव्हा आपल्याला त्या थेट शेतकऱ्याला या ठिकाणी फायदा होईल. अनेक गोष्टींचे प्रस्ताव जेव्हा आम्ही कारखान्याच्या संचालकांशी चर्चा करत असताना, सभासदांशी, गावोगावी कार्यकर्त्यांशी चर्चा करत असताना आम्हाला चांगल्या सूचना आल्या. आणि त्या चांगल्या सूचना होतात, यात काही दुमत नाही. काही गोष्टी 100% ह्या करण्यासारख्या, काही गोष्टी तुम्ही आम्ही मिळून केल्या पाहिजे. कदाचित काही गोष्टी प्रॅक्टिकली ह्या शक्य नाही, आणि त्या का प्रॅक्टिकली शक्य नाही माझ्याहून अधिक चांगलं तुम्हाला माहिती. आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचे की जे शक्य आहे, जे कारखाना करण्यासारखं आहे, ते 100% कारखान्याच्या माध्यमातून येणाऱ्या दिवसात केलं जाईल. जे प्रॅक्टिकली तुम्ही आम्ही मिळून केलं पाहिजे, त्याच्यात तुमची कारखान्याला साथ आणि का तुम्हाला आमची साथ की जी काय अपेक्षित आहे निश्चितपणे दिली जाईल. आणि काही गोष्टींवर आपण शेतकरी म्हणून निश्चितपणे त्याचा ठोस भावनिक निर्णय आणि ठोसपणाचा निर्णय घेतला तर मला खात्री त्याच्या बाबतीत या ठिकाणी केला जाईल. कुणीतरी आम्हाला एखाद्या गावात कारखान्याने पायलट प्रोजेक्ट राबवा अशी सूचना केली होती. जर तुमच्यातल्या काही शेतकऱ्यांची तयारी असेल तर त्या बाबतीत सुद्धा विचार कारखाना करून पायलट प्रोजेक्ट राबवायला तयार आहे, हे सुद्धा या ठिकाणी मला सांगायचं आहे. आणि म्हणून आपण सगळे प्रयोग, ज्या प्रयोगातून या कारखान्याच्या माध्यमातून आज शेतकऱ्यांना अधिक फायदा होईल आणि हा कारखाना उच्चांकी दर देण्याची परंपरा ही कायम ठेवण्याकरता उच्चांकी गाळप हे केल्याशिवाय कुठलाही महाराष्ट्रातला असा कारखाना नाही ज्याचं जर गाळप या ठिकाणी उच्चांकी झालं नाही तर त्यांनी चांगला दर दिलेला आहे. ज्याचं गाळप चांगलं होतं तोच चांगला दर देऊ शकतो. आणि म्हणून या ठिकाणी आज या सोनीरा कारखान्याच्या जनरल बॉडीच्या माध्यमातून तुम्हा सगळ्यांना मला नम्रपणे विनंती करायची, आव्हान करायचं त्या सगळ्या बाबतीमध्ये कार्यकर्ते असतील, भारतीय विद्यापीठ असेल, इतर आपल्या साहेबांनी ज्या ज्या संस्था उभ्या केल्या त्यातले काही लोक, परिवारातले सदस्य असतील, कारखान्याचे लोक असतील, हे सगळ्या लोकांनी आज एकत्रितपणे चंग बांधला पाहिजे आणि आपल्या कारखान्याचं उच्चांकी क्रशिंग आपण करून दाखवूयात. निश्चितपणे तुमच्या अपेक्षांच्या पलीकडे काम करण्याची जबाबदारी आमची संचालक म्हणून निश्चितपणे राहील आणि ती आम्ही पार पाडू. आज या कार्यक्रमासाठी आवर्जून आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्याकरता आदरणीय दादांचं उपस्थिती नेहमीच आणि पाठबळ आपल्या सर्वांना महत्वाचं असतं. आणि त्याचबरोबर आज विशालजी सुद्धा आपले खासदार या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले, त्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो, आभार मानतो. आणि असेच या ठिकाणी आपण सगळे कारखान्याचे जे जे संचालक, जे सभासद असतील, ही सगळी मंडळी मोठ्या संख्येने या इथं उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानून मी माझं मनोगत इथंच थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आभारानंतर राष्ट्रगीत